एल्फिस्टन पूल पाडण्याआधी चाळीचं पुनर्वसन व्हावं, वरळी शिवडीचा टप्पा पूर्ण झाल्यावरच ब्रिज तोडावा, आदित्य ठाकरे यांनी सरकारकडे मागणी केली। महाराष्ट्रातील इमारतींच्या पुनर्विकासाचा प्रश्न कोर्टात असल्याचं देखील त्यांनी म्हटलेलं आहे। तर या पुलाच्या पाडकामाला देखील आता सुरुवात झाल्याचं कळतंय। त्यांनी जाहीररित्या शब्द दिलाय। आम्ही सुद्धा सीएम साहेबांना पत्र लिहिणार आहे की लवकरात लवकर आम्हाला मीटिंग घेऊन तुम्ही ते मार्गी लावा। त्याशिवाय मला आसिफ गुप्ता साहेबांनी मंगळवारची वेळ दिली आहे, त्या अनुषंगाने मंगळवारी त्यांच्यावर मीटिंग आहे ना, थोडक्यात आराखडा बनवायचा आम्ही प्रयत्न करू। त्यानंतर तोच आराखडा तिथे सीएम साहेबांकडे जाईल। ब्रिजचं काम आता सुरू होईल, म्हणजे आता हे बंद झालेलं आहे। कारण आता आपण सगळे मुंबईची जर परिस्थिती पाहिली तर अनेक रस्ते बंद आहेत, कामं चालू आहेत आणि हा जो परिसर आहे हॉस्पिटल आणि रहदारीसाठी खूप प्रचंड गजबजलेला असतो। हा पूल जो आहे तो ईस्ट वेस्ट करण्यासाठी खूप महत्त्वाचा आहे। असं असताना जर हा ब्रिज बंद झाला तर त्यासाठी पर्यायी वाहतूक ती देखील मोठी गजबजलेली आपल्याला पाहायला मिळते। पर्यायी वाहतूक आता दोनच आहेत आमच्याकडे, एक तर करी रोडचा ब्रिज आणि दादरचा ब्रिज। बघा पर्याय तर दुसरा काय नाही, आज ना उद्या डेव्हलपमेंट होणारच होता, परंतु तेव्हा सुद्धा दोनच रस्ते असले, तिसरा रस्ताच ना आपल्याकडे। त्यामुळे तो झाला आहे, तो लवकरात लवकर त्यांनी वर्षभरात करावा, जसं आश्वासन दिलं आहे त्याप्रमाणे वर्षभर करावं। आणि फक्त आमच्या त्या बाजूच्या लोकांची जी काय केमला गैरसोय होणार आहे, म्हणजे अचानक होणाऱ्या रुग्णाला त्यांनी ते पोद्दार आणि कामगार हॉस्पिटलमध्ये त्या संदर्भात मी विधानसभेत सुद्धा आवाज उठवला, त्या संदर्भात पत्रसुद्धा आम्ही दिलं आहे। परत एक पत्र टाईप करून आम्ही सीएम साहेबांना आणि इकडच्या जे आम्ही जिल्हा नियोजनची बैठक 18 तारखेला, त्या बैठकीला आम्ही प्रश्न उपस्थित करणार। आतापर्यंत अनेक कामांचा आपण इतिहास पाहिलाय, काम वेळेवर होत नाहीत, त्यामुळे लोकांना प्रचंड त्रास होतो। नाही ना, हा कामासाठी आम्ही स्वतः MMRDच्या पाठी लागणार आहे, कारण हा फक्त एल्फिस्टनच्या लोकांचा प्रश्न नाही, हा आमच्या लोकांचा सुद्धा प्रश्न आहे। जी रहदारी परेलला जाणार त्यांना रहदारी करायला नाही, किंवा हॉस्पिटलला जाणाऱ्यांना दुसरी जागा नाही, त्यामुळे आम्ही स्वतःसुद्धा त्याच्यामध्ये पाठी लागून तो काम करू। 10 दिवसात पुनर्वसनाचा जो प्रश्न आहे तो मुद्दा मार्गी लागेल। 10 दिवसात लागणार नाही, पण प्राथमिक चर्चा तरी काय बघा, इथे क्लस्टर सुद्धा वेगवेगळं आहे, याचा मालक कोणतरी वेगळा असणार, त्याचा मालक कोणतरी असणार। आता सरकारी धोरण आहे, जसं सरकारला एखादा रस्ता बनवताना मध्ये काय आड येते त्याच्यावरती ते लगेच तोडगा करतात, मग ते विचारत नाही, कोर्टामध्ये सुद्धा स्टे येत नाही। त्या पद्धतीने त्या सीएम साहेबांनी निर्णय घ्यावा की हा लोकहिताचा कार्यक्रम आहे, त्यामुळे मालक जर अव्वाच्या सव्वा पैसे मागत असेल तर कोण डेव्हलपमेंट करणार नाही, त्यातरी सरकारने त्यांची मान आवळावी। पण नागरिकांचे जर प्रश्न मार्गी लागले नाही तर पुन्हा एकदा शिवसेना धारेवर धरेल सरकारला। सरकारला तर ठरावं लागणार, आणि सत्ताधारी पक्षाच्या आमदारांनी शब्द दिलाय, त्यांना विधानसभेत उत्तर द्यावंच लागणार आहे। धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल। तर सरकारकडून प्रश्न जे आहेत ते मार्गी लावण्याचं काम सुरू आहे, लवकरात लवकर ते मार्गी लागावेत। पुनर्वसनाचा जो प्रश्न आहे तो मार्गी लावावा, 10 दिवसामध्ये या संदर्भाच्या बैठका लागतील। मात्र हे सगळं होत असताना जर नागरिकांचे प्रश्न सुटले नाहीत तर शिवसेना पुन्हा एकदा सरकारला धारेवर धरेल असा विश्वास जो आहे तो महेश सावंत यांनी इथं व्यक्त केलेला आहे। उमेश करंजकर, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।